अखेर सिद्ध झालं, दादांपेक्षा वहिनी पॉवरफुल. सगळ्या राजकीय हालचालीच्या खऱ्या मास्टरमाइंड सुनित्रा पवार ठरल्यात. सगळे अंदाज खोटे ठरले. एक अशी बातमी जिने महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणलाच, पण अक्षरशः सर्व मंत्र्यांची झोप उडवलीय. राजकारण म्हटलं की डावपेच आलेच, पण जेव्हा अशा एका व्यक्तीकडून अशा एका व्यक्तीबद्दल अशी काहीतरी वेगळीच माहिती समोर येते, तेव्हा कोणाचाच विश्वास बसत नाही. सुनेत्रा वहिनी ज्या सौम्य आहेत, ज्या फारशा संयमी आहेत, त्यांना अनुभवाची कमतरता आहे म्हणून ज्यांना कमी लेखलं होतं, तर त्यापूर्वी त्यांचा पक्षही बळकावण्यासाठी पक्षातीलच काही मोठ्या नावांनी कटकारस्थानं केली होती असं बोललं जाऊ लागलं होतं. आता दादा गेले आणि राष्ट्रवादीची पावर संपली, पण अखेर आज जी समोर आला आहे त्याने सिद्ध केलं की दादांपेक्षा वहिनी पॉवरफुल आहेत. खऱ्या मास्टरमाइंड सुनेत्रा पवारच आहेत. लोकांना वाटत होतं साहेबांनीच हा सगळा खेळ केलाय, साहेबांनीच वहिनींना पुढे करून आपल्या कुटुंबात हे सगळं सत्ता केंद्र ठेवण्याचं नियोजन केले आहे, अशी चर्चा होत होती. पण खऱ्या मास्टरमाइंड यातील सुनेत्रा पवारच ठरल्यात. खरं तर ही जी गोष्ट आहे तर ती दादा गेले होते त्याच दिवशीपासून सुरू झाली होती. ज्या सुनेत्रा वहिनींना आजपर्यंत फक्त घरापुरतं मर्यादित पाहिलं, साध्या भोळ्या वहिनी म्हणून ज्यांची ओळख होती, त्याच वहिनींनी फक्त 5 दिवसात महाराष्ट्राच्या सत्तेचे सगळे दोर आपल्या हातात कसे खेचले, हा फक्त योगायोग होता की खूप विचार करून आखलेला एखादा भयंकर मोठा गेम होता? या सगळ्या रहस्याचा उलगडा झालेला आहे. मोठे मोठे मंत्री देखील हैराण झाले आहेत. कोणाला काही कळायच्या आत पायाखालची वाळू सरकवण्याचं काम सुनेत्रा वहिनींनी केलेलं आहे. दादांची जागा घेणाऱ्या वहिनी इतक्या पॉवरफुल कशा आहेत, हा प्रश्न आता लोकांना पडू लागलाय. मग नेमकं वहिनींनी असं काय केलं की ज्यामुळे महाराष्ट्राचं संपूर्ण राजकारण हादरलं? वहिनीच या खऱ्या सूत्रधार आहेत असं का बोललं जाऊ लागलं? अचानक वहिनींनी असं काय केलं की सगळ्या मंत्र्यांची झोप उडाली आहे? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्याने अख्ख्या महाराष्ट्राची झोप उडवली आहे. राजकारण म्हटलं की कावा, डावपेच आणि खुर्च्यांचा खेळ आलाच, पण जेव्हा रक्ताच्या नात्यातच काहीतरी काळं बेरं शिजायला लागतं, तेव्हा मात्र काळजाचा ठोका चुकतो. 28 जानेवारीची ती भयान रात्र. आकाशात विमानाचा घरघराट ऐकू येत होता आणि त्यात बसले होते राज्याचे लाडके दादा म्हणजेच अजित पवार. कुणाला ठाऊक होतं की हे उड्डाण दादांचा शेवटचा प्रवास ठरेल? पण मित्रांनो, खरी गोष्ट दादांच्या जाण्यानंतर सुरू होते. ज्या सुनेत्रा वहिनींना आपण आजवर फक्त घरापुरतं मर्यादित पाहिलं, साध्या भोळ्या वहिनी म्हणून ज्यांची ओळख होती, त्याच वहिनींनी फक्त 5 दिवसात महाराष्ट्राच्या सत्तेचे सगळे दोर आपल्या हातात कसे खेचले, हा फक्त योगायोग होता की खूप विचार करून आखलेला एखादा भयंकर मोठा गेम होता? आज आपण या अशा रहस्यांचा उलगडा करणार आहोत जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. दादांची जागा घेणाऱ्या या पॉवरफुल वहिनींचा हा प्रवास नेमका कसा होता आणि या पडद्यामागचा खरा मास्टरमाइंड कोण? चला हे रहस्य उलगडूया. मित्रांनो, कथेची सुरुवात होते त्या विमानाने उड्डाण घेण्यापूर्वीच्या शेवटच्या 10 मिनिटांपासून. तपास करणाऱ्यांच्या हाती एक अशी माहिती लागलीये जी ऐकून कोणालाही धक्का बसेल. दादा विमानात बसण्यापूर्वी त्यांच्या चेहऱ्यावर एक भीती होती. ते कोणाशी तरी फोनवर सारखे वाद घालत होते. पण रात्री 8:37 एक असा फोन आला ज्याने सगळंच चित्र पालटलं. हा फोन कोणाचा होता? काही लोक दबक्या आवाजात म्हणतात की हा फोन कोणत्याही बाहेरच्या नेत्याचा नव्हता, तर तो बारामतीच्या त्याच वाड्यातून आला होता जिथे वहिनी बसल्या होत्या. त्या 5 मिनिटांच्या फोनमध्ये दादांना असं काय सांगण्यात आलं की त्यांनी आपला बेत बदलला? आणि सर्वात मोठी शंका कुठे येते माहितीये का? त्याच दिवशी विमानाचा जुना ड्रायव्हर म्हणजेच पायलट अचानक बदलला गेला. त्याच्या जागी सुमित कपूर नावाचा एक असा माणूस आला ज्याचं रेकॉर्ड खूपच खराब होतं. मग अशा माणसाला दादांच्या विमानाचं स्टेअरिंग कुणी दिलं? इथूनच वहिनींच्या खेळाचा पहिला धागा जुळायला लागतो. वहिनींना हे माहिती होतं का की हा पायलट सुरक्षित नाही, की मुद्दामच त्याला तिथे बसवण्यात आलं होतं? विमानाचा अपघात झाला आणि अवघा महाराष्ट्र ढसाढसा रडला. पण बारामतीच्या वाड्यातली चित्र काही वेगळीच होती. वहिनी शांत होत्या, पण त्यांची नजर सत्तेच्या खुर्चीवर होती. लोकांच्या नजरेत त्या बिचाऱ्या वहिनी होत्या, पण पडद्यामागे त्या पॉवरफुल मॅडम बनल्या होत्या. 29 जानेवारीला दादांच्या शेवटच्या प्रवासाची तयारी सुरू असतानाच वहिनींनी आपल्या अत्यंत विश्वासू लोकांची एक गुप्त बैठक घेतली. या बैठकीत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासारखी दिग्गज नेते आले होते. त्यांना वाटलं होतं की आता राष्ट्रवादी संपली. पण वहिनी जेव्हा बोलायला उभ्या राहिल्या तेव्हा सगळ्यांची बोलतीच बंद झाली. वहिनींनी नेत्यांना विचारलं नाही तर त्यांना आदेश दिले. दादांच्या जाण्याने पोकळी निर्माण झालीये ती मी भरून काढणार असं त्यांनी ठणकावून सांगितलं.
ज्या वहिनी कधी सभेला उभ्या राहिल्या नाहीत त्या सत्तेच्या आणि खुर्चीच्या गणितावर हुकूमत गाजवत होत्या. त्यांनी फक्त वारसदार म्हणून स्वतःला पुढे केलं नाही, तर विरोधकांना कसं गप्प करायचं याची पूर्ण योजनाच नेत्यांना दाखवून दिली. 30 जानेवारीला जेव्हा शरद पवार साहेब आपली भूमिका मांडत होते तेव्हा त्यांनाही अंदाज नव्हता की वहिनी इतक्या जोरात पुढे येतील. वहिनींनी नरेश अरोरा नावाच्या एका रणनीतिकाराशी संपर्क साधला होता. या अरोरांनी एका रात्रीत लोकांच्या मनात एकच गोष्ट भरवली, आता दादांनंतर फक्त वहिनीच घर सावरू शकतात. लोकांना असं वाटू लागलं की जर वहिनींनी पद घेतलं नाही तर घर फुटेल आणि पक्षाचे तुकडे होतील. वहिनींनी हा डाव इतक्या हुशारीने खेळला की त्यांना विरोध करणं म्हणजे दादांच्या आत्म्याला दुःख देण्यासारखं वाटू लागलं. हा वहिनींचा पहिला मोठा विजय होता. त्यांनी आपली सौम्य प्रतिमा वापरून सत्तेचा रस्ता मोकळा केला. ही एखादी फिल्मी स्टोरी वाटते ना, पण हे प्रत्यक्षात घडत होतं. 3 फेब्रुवारीला त्यांनी जेव्हा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा अख्खा महाराष्ट्र टीव्ही समोर खेळला होता. पण खरी गंमत तर पुढे होती. त्यांनी फक्त पद घेतलं नाही तर पुणे आणि बीडचं पालकमंत्रीपदही आपल्याकडे खेचून घेतलं. आता तुम्ही म्हणाल यात काय विशेष? मित्रांनो, यातच सगळं मर्म दडलंय. काही जाणकार सांगतात की बीड आणि पुण्याच्या सरकारी तिजोरीमध्ये आणि फाईल्समध्ये दादांच्या विरोधातले काही धक्कादायक पुरावे असू शकले असते. जर ते दुसऱ्या कोणाच्या हातात लागले असते तर पवार कुटुंबाची अब्रू गेली असती. वहिनींनी ही पदं आपल्या ताब्यात घेऊन त्या फाईल्स कायमच्या गायब केल्या. इतकंच नाही तर समोरच्या मोठ्या पक्षाला म्हणजेच भाजपला त्यांनी असं काहीतरी दाखवलं की त्यांनीही वहिनींना पूर्ण पाठिंबा दिला. हा वहिनींचा खरा मास्टर स्ट्रोक होता. त्या आता फक्त दादांच्या पत्नी नव्हत्या तर राज्याच्या सर्वेसर्वा होत्या. 10 फेब्रुवारीला रोहित पवारांनी एक मोठी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी प्रश्नांचा भडीमार केला. विमानात काय झालं, पायलट शेवटच्या क्षणी का बदलला, विमानाचा ब्लॅक बॉक्स कुठे गेला, हे प्रश्न ऐकून कोणाचेही हातपाय कापले असते. पण वहिनींनी काय केलं? त्यांनी एक शब्दही काढला नाही. त्यांनी आपल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सांगितलं, शांत रहा, कोणालाही उत्तर देऊ नका. ही शांतता रोहित पवारांसाठी सगळ्यात मोठी शिक्षा ठरली. कारण जेव्हा तुम्ही उत्तर देत नाही तेव्हा लोकांचं लक्ष तुमच्या कामावर जातं. वहिनींनी मंत्रालयात जाऊन फाईल्सचा धडाका लावला. मी बोलणार नाही तर माझं काम बोलेल, हे त्यांनी जगाला दाखवून दिलं. एकीकडे आरोप होत होते आणि दुसरीकडे वहिनी सत्तेचा गाडा हाकत होत्या. सामान्य माणसाला वाटू लागलं की बघा, वहिनी किती सहन करतायत तरीही काम करतायत. हा वहिनींचा दुसरा मोठा गेम होता. विमानाचा अपघात झाला, सगळं जळून खाक झालं, पण काही महत्त्वाची कागदपत्र कशी काय वाचली? आणि सर्वात मोठं रहस्य म्हणजे तो ब्लॅक बॉक्स. विमानाचा हा भाग कधीच जळत नाही. तो अशा धातूचा बनलेला असतो की मग पोलिसांनी का सांगितलं की तो जळाला? मित्रांनो, खरी माहिती अशी आहे की तो बॉक्स जळाला नव्हता तर तो गायब करण्यात आला होता. असं बोललं जातं की त्या बॉक्समध्ये दादांचा शेवटचा संवाद रेकॉर्ड झाला होता. त्या संवादात जर वहिनींचं नाव आलं असतं तर, किंवा जर दादांनी असं काही म्हटलं असतं ज्यामुळे कोणाचं तरी बिंग फुटलं असतं तर. त्याचवेळी वहिनींनी भाजपसोबत काही अशा अटींवर बोलणी केली की सिंचन घोटाळ्याच्या सगळ्या फाईल्स अचानक बंद झाल्या. हा फक्त योगायोग आहे का, की वहिनींनी आपल्या घराण्याला आणि सत्तेला वाचवण्यासाठी हे सगळं चक्रव्यूह रचलं होतं? आता विचार करा, वहिनींना आपण हिरो म्हणतोय कारण त्यांनी पक्ष सावरलाय, पण या सगळ्याच्या मागे त्यांचा हात नसेल कशावरून? त्यांनी ज्या पद्धतीने पटेसांना आणि तटकऱ्यांना आपल्या मुठीत ठेवलंय ते पाहून त्यांना कमी अनुभवी म्हणणं ही आपली मोठी चूक ठरेल. त्यांनी दाखवून दिलं की साडीच्या पदरामागे किती मोठी ताकद दडलेली असू शकते. जेव्हा रोहित पवार आरडाओरडा करत होते तेव्हा वहिनींनी फक्त एकच वाक्य म्हटलं होतं, तपास यंत्रणा त्यांचं काम करतील, सत्य समोर येईल. पण त्यांना माहिती होतं की तपास कुठपर्यंत जाणार आहे. शेवटी काय झालं? काहीच बाहेर आलं नाही. हे वहिनींच्या राजकीय वजनामुळे झालं की त्यांनी आधीच केलेल्या फिल्डिंगमुळे? वहिनी आता सत्तेच्या खेळातल्या सर्वात मोठ्या खेळाडू होत्या. आज वहिनी राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा आहेत. त्यांनी पार्थ आणि जयला सुद्धा असं तयार केलंय की सत्ता घराबाहेर जाणार नाही. अजितदादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही असं वाटत असताना वहिनींनी ती जागा फक्त घेतली नाही तर ती आधीपेक्षा जास्त मजबूत केली. त्यांनी कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं, गावोगावी दौरे केले आणि आपली प्रतिमा आईसारखी बनवली. त्यांनी दाखवून दिलं की राजकारण फक्त भाषणांनी होत नाही तर लोकांच्या भावनांशी खेळून होतं. वहिनींनी स्वतःची छबी अशी बनवली की त्या सगळ्यांना सांभाळून घेणाऱ्या आणि संकटात धावून येणाऱ्या हिरो वाटू लागल्या. पण या हिरो इमेजच्या मागे एक मास्टरमाइंड दडलेला होता. विलिनीकरणाच्या मुद्द्यावर वहिनी आज आणि भविष्यात कधीच बोलणार नाहीत. का? कारण जर विलिनीकरण झालं असतं तर वहिनींची सत्ता कमी झाली असती. त्यांना स्वतःचं वेगळं अस्तित्व टिकवायचं होतं. त्यांनी भाजपला असं काहीतरी वचन दिलंय किंवा असा काहीतरी दबाव टाकलाय ज्यामुळे भाजपचे मोठे नेतेही त्यांच्यासमोर नतमस्तक होतात. अजितदादा जाण्यापूर्वी भाजपवर तुटून पडत होते, पण वहिनी आल्या आणि सगळं शांत झालं. हे शांत होणं कोणाच्या फायद्याचं होतं? वहिनींनी आपल्या घराण्यावर येणारी संकटं तर दूर केलीच, पण सोबतच सत्तेची खुर्चीही पक्की केली.
ही एखादी साधी गोष्ट नाही, हे एक अत्यंत थंड डोक्याने केलेलं नियोजन होतं. आता आपण त्या टप्प्यावर आलो आहोत जिथे खरी कथा उलगडते. विचार करा, जर त्या रात्रीचा शेवटचा फोन वहिनींनीच केला असेल तर? जर तो पायलट वहिनींच्याच सांगण्यावरून बदलला असेल तर? जर ब्लॅक बॉक्समधील दादांचे शेवटचे शब्द वहिनींच्या विरोधात असतील आणि म्हणूनच तो गायब केला असेल तर? हे सगळं बघितल्यावर काळजाचा ठोका चुकतो. सुनेत्रा वहिनी फक्त परिस्थितीमुळे पुढे आल्या नाहीत, तर त्यांनी ही परिस्थिती स्वतःसाठी निर्माण केली असेल का? त्यांनी साध्या स्वभावाचा असा वापर केला की जगाला वाटलं त्या हतबल आहेत, पण प्रत्यक्षात त्या या संपूर्ण खेळाच्या प्रमुख होत्या. त्यांनी आपल्या मार्गातले सगळे अडथळे दूर केले आणि आज त्या महाराष्ट्राच्या सत्तेच्या शिखरावर बसले आहेत. ही एक अशी कथा आहे जिथे हिरो आणि मास्टरमाइंड यांच्यातली रेषा पूर्णपणे पुसली गेली आहे. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातलं हे रहस्य कदाचित कधीच पूर्णपणे बाहेर येणार नाही, पण एक गोष्ट मात्र सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ आहे. सुनेत्रा वहिनींनी ज्या हिमतीने, चाणाक्षपणाने आणि बुद्धीने ही सत्ता सावरली, त्याला तोड नाही. त्यांनी हे सिद्ध केलं की वाघिणीसारखं गर्जना करण्यापेक्षा शांतपणे शिकार करणं जास्त परिणामकारक असतं. त्या खरोखरच्या हिरो आहेत, ज्यांनी आपल्या कुटुंबाला आणि पक्षाला संकटातून वाचवलं. की त्या या संपूर्ण महानाटकाच्या लेखिका आहेत हे ठरवण्याचं काम मी तुमच्यावर सोडतो. पण एक मात्र नक्की, एका साध्या सुनेत्रा वहिनींनी जे करून दाखवलं, त्यामुळे त्यांना महाराष्ट्राची पॉवरफुल लेडी म्हटलंच पाहिजे. सत्तेच्या या महाभारतात त्यांनी कृष्णाची भूमिका बजावली की शकुनीची, हे काळच ठरवेल. मित्रांनो, आत्तापर्यंत जे तुम्ही ऐकलं ते कदाचित कोणत्याही राजकीय विश्लेषणापेक्षा वेगळं वाटत असेल, पण विचार करा, जर त्या रात्रीचा तो शेवटचा खरोखरच बारामतीच्या त्याच वाड्यातून गेला असेल, तर तो पायलट बदलण्याचा निर्णय हा निव्वळ योगायोग नसून एका फार मोठ्या नियोजनाचा भाग असू शकतो. जेव्हा आपण म्हणतो की वहिनी पॉवरफुल ठरल्या, तेव्हा त्याचा अर्थ फक्त सत्ता मिळवणं असा होत नाही. खरी पॉवर तिथे असते जिथे तुम्ही जगाला तेच दाखवता जे तुम्हाला दाखवायचं आहे. आजवर आपण वहिनींना फक्त एक साधीभोळी गृहिणी म्हणून पाहिलं, पण या साध्या प्रतिमेचा वापर करून त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातलं सर्वात मोठं चेकमेट खेळला आहे का? हा प्रश्न आज प्रत्येकाच्या मनात आहे. विमानाचा तो ब्लॅक बॉक्स जो कधीच नष्ट होत नाही, तो अचानक गायब कसा होतो? तपास यंत्रणा गप्प का बसतात? आणि त्या फाईल्समुळे दादांना आयुष्यभर संघर्ष करावा लागला. त्या फाईल्स वहिनी सत्तेत येतच कशा कायमच्या बंद होतात? हे सगळं इतकं परफेक्ट आहे की यावर विश्वास ठेवणं कठीण जाते. हे एखादं राजकीय षडयंत्र आहे की कुटुंबाला वाचवण्यासाठी उचललेलं एक धाडसी पाऊल? वहिनींनी आपल्या साडीच्या पदरामागे किती मोठी गुपित लपवली आहे हे कदाचित कधीच बाहेर येणार नाही. पण एक गोष्ट मात्र नक्कीच आहे, त्यांनी सत्तेचा हा जो खेळ मांडलाय त्यासमोर मोठमोठी चाणक्यसुद्धा फेल ठरलेत. पण प्रेक्षकांनो, ही केवळ माहिती सध्या सुरू असलेल्या राजकीय चर्चा आणि उपलब्ध शक्यतांवर आधारित आहे. यात किती तथ्य आहेत आणि किती योगायोग हे काळच ठरवेल. पण तुम्हाला काय वाटतं, सुनेत्रा वहिनी खरोखरच या सगळ्या मागचा मास्टरमाइंड आहेत की प्रत्येक परिस्थितीने त्यांना आज या जागी आणून बसवले? अजितदादांची जागा घेणं कोणालाही शक्य नव्हतं, पण वहिनींनी ते करून दाखवलं. तुम्हाला काय वाटतं, हे सगळं प्लॅनिंग होतं की नशीब? तुमची मतं खाली कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण तुमचं एक कमेंट महाराष्ट्राच्या या मोठ्या राजकीय रहस्यावर प्रकाश टाकू शकतो. राजकारणात जे दिसतं ते नसतं आणि जे असतं ते दिसत नाही असं म्हणतात. वहिनींच्या या शांततेमागे खरोखरच तुफान दडलंय का? तुमची प्रतिक्रिया घ्यायला विसरू नका. पाहत राहा अशाच खळबळजनक घडामोडी.